श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. मंगळवारी आहे इंदिरा एकादशी आणि ही जी एकादशी आहे तर ती आपल्या पितरांसाठी खूप महत्त्वाची एकादशी आहे. त्यामुळे ह्या दिवशी बघा आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमचा सर्व पितृदोष नष्ट होईल. त्याचबरोबर तुमचा उद्योग, व्यवसाय, नोकरी इत्यादी सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल. ज्या काही तुमचे संकट असतील, अडचणी असतील किंवा मग तुम्हाला शत्रुबाधा असेल, शत्रुदोष असेल, शत्रू पीडा असेल तरीसुद्धा हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. पितृपक्षामध्ये आपण जे काही पितरांसाठी उपाय करतो तर ते अत्यंत प्रभावशाली उपाय असतात आणि ते उपाय केल्यामुळे आपल्याला जे काही फळ आहे तर ते फळ मिळत असतं. त्याचबरोबर जे काही पितृ आहेत आपले तर त्या पितरांचे आपल्यावरती वरदहस्त राहत असतं, त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत असतात. त्यामुळे या पितृपक्षामध्ये पहा, पितरांसाठी आपल्याला जेवढे जमतील तेवढे उपाय करायचे आहेत. तर बघा, ह्या पितृपक्षामध्ये स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे आणि जर आपण पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं. म्हणजे आपल्यावर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो नष्ट होत असतो आणि पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. त्यामुळे पहा, स्नानाला, दानाला ह्या पितृपक्षामध्ये खूप सारे महत्त्व दिलेले आहे. त्याचमुळे आपल्याला मंगळवारी एकादशी आहे तर त्या एकादशीच्या दिवशी पहिल्यांदा आंघोळीपासूनच सुरुवात करायची आहे. जर आपल्याला नदीमध्ये जाऊन शक्य नाही आंघोळ करणं तर त्या नदीचं थोडंसं पाणी जर आपण गंगाजल आहे तर ते जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं. त्यामुळे आपल्याला जर प्रत्येकाला शक्य होत नाही नदीवर स्नान करणं, परंतु जर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही जर वस्तू टाकल्या तर त्यामुळे पहा आपलं शरीर शुद्ध होतं असतं आणि शरीर एकदा शुद्ध झालं की आपलं मन पवित्र होत असतं. आपल्या आसपास आपली सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि यामुळे पहा, ज्यावेळेस आपण अशी सकारात्मक ऊर्जा घेऊन जेव्हा देवाचे पूजा अर्चा करतो, काही उपाय करतो तर ते सक्सेस ठरत असतात आणि त्यामुळे बघा आपल्या घरावर ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्यांचा नाश होत असतो. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर आपले जे काही हितशत्रू असतात, म्हणजे शत्रू कसे असतात बघा, काही आपल्या तोंडावरती खूप छान गोड बोलतात आणि थोडंसं बाहेर गेलं की लगेच आपली निंदा वगैरे करायला सुरुवात करतात. तर असे जे लोक आहेत ना, यांची जी वाईट जी काही त्यांची नजर आहे तर ती आपल्याला लागत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नजर दोष, वास्तुदोष असे काही दोष तयार होत असतात. तर बघा, गरुड पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण जेव्हा अंघोळ करत असतो त्यावेळेस आपले जे पित्र असतात तर ते आपल्या आसपास असतात, अवतीभोवती असतात आणि तेव्हा ते पाणी पित असतात. आणि पहा, जेव्हा आपण आपली अंघोळ करत असतो आणि अंघोळीच्या पाण्यात जेव्हा आपण अशा काही वस्तू टाकतो आणि ते पाणी जे आहे तर ते पवित्र होतं आणि ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचलं जातं आणि पितरांना आपल्याला दर्पण देण्याचीही गरज पडत नाही. असा सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण एकादशीच्या दिवशी करायचा. तर बघा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर पहा, आपल्याला यासाठी गुलाबजल लागणार आहे. जर गुलाबजल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मग तुम्ही गोमूत्र असतं तर ते गोमूत्र चम्मचभर टाकू शकता. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे कच्चे दूध घ्यायचे आहे आणि हे कच्चे दूध आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. तर बघा, गुलाबजल, गोमूत्र, त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी हळद, तर अशा ह्या 4 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि दूध आपण घेणार आहोत तर ते आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे, म्हशीचं दूध घ्यायचं नाही. तर बघा, ह्या 4 गोष्टी तुमच्याकडं असतीलच आणि ह्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याने आपल्याला अंघोळ करायची आहे. तर पहा, अंघोळ करताना
करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हा मंत्र जो आहे तो श्रीमद भागवत याचा मूलमंत्र आहे. जेच काय तर श्रीमद भागवत कथा जी असते तर तिचा हा मूलमंत्र आहे. आणि ही जे मंत्र आहे तर तो आपल्याला आपण आंघोळ करताना उच्चारायचा आहे, म्हणजे म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आंघोळ करायला सुरुवात करायची आहे. तर आंघोळ करताना बघा, पहिला मग भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्या उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तर त्याचबरोबर दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. त्याचबरोबर तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या डोक्यावरती टाकायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने अंघोळ करायची आहे. तर अशा प्रकारचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आणि हा उपाय करताना बघा, एकदम श्रद्धेने आणि भावनेने हा उपाय करा. नक्कीच तुमचा हा उपाय कारगर ठरणार आहे. तर हा आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, तर ते सर्व संकट तुमची नक्कीच दूर होतील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे किंवा मग लक्ष्मी प्राप्ती झाली तरी ती टिकून राहत नाही आहे, असे काही आपल्या घरामध्ये होत असेल किंवा मग आपल्या घराला शत्रुपीडा लागलेली असेल किंवा मग आपल्या घरामध्ये बघा पितृदोष असेल, तर ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. हो, या पाण्याने प्रत्येकाने आंघोळ केली तरी चालणार आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी मिक्स करून प्रत्येकाला आपल्या घरातल्यांना आंघोळ करायला लावायची आहे. म्हणजेच काय, आपल्या घरातील प्रत्येकाचा मन, आत्मा आणि शरीर शुद्धीकरण होईल आणि ते त्यांच्या अवतीभोवती एकदम सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि पहा, जे घरामध्ये दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ते सर्व दूर जातील, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.